नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरणमधील काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे। खालीलपैकी कोणता शब्द देशी आहे? खालीलपैकी लुगडे हा शब्द देशी आहे। पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे? अचूक पर्याय निवडा। अचूक पर्याय आहे पंचमी व सप्तमी या विभक्ती कार्यासाठी केला आहे। पर्यायी उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य कोणते? पर्यायी उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य आहे अंगी धोरे असणाऱ्यांनीच कार्य करावे। भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे? भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण ती शाळेला जाते या उत्तरात आहे। अव्ययी भाव समासाची उदाहरणे ओळखा। अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहे दरमजल, जागोजाग, पदोपदी व पावलोपावली। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार। वरील कडव्यातील अलंकार ओळखा। वरील कडव्यातील अलंकार आहे दृष्टांत अलंकार। तट्टिका या संधीचा विग्रह करा। तट्टिका या संधीचा विग्रह आहे तत् प्लस टिका। गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गणेश हा शब्द स्वरसंधीचे उदाहरण आहे। पुढीलपैकी तत्सम नसलेला शब्द ओळखा। पुढीलपैकी तत्सम नसलेला शब्द आहे भाऊ। लवण या शब्दाला खालील कोणता शब्द समानार्थी आहे? लवण या शब्दाला मीठ हा शब्द समानार्थी आहे। सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा। योग्य शब्द आहे सामंतशाही। अदकोश या उपसर्ग घटित शब्दाला लागलेला उपसर्ग टिंबटिंब भाषेतील आहे। अदकोश या उपसर्ग घटित शब्दाला लागलेला उपसर्ग मराठी भाषेतील आहे। पालथ्या गड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा। अचूक पर्याय आहे कुत्र्याची शेपूट वाकडे ते वाकडेच। टाळा, अनरसा, किडूक, मिडूक, चेकेकाई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहे? हे शब्द तेलुगू या भाषेतून मराठीत आले आहे। पुढीलपैकी अव्ययसंधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? अव्ययसंधित विशेषणाचे योग्य उदाहरण आहे पुढची गल्ली। त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे। या विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य बनवा। या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य आहे काय सुंदर अक्षर आहेत त्याचे। विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता? या संयुक्त वाक्याचा योग्य प्रकार आहे समुच्चयबोधक वाक्य। दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे या अर्थाची म्हण। या अर्थाची योग्य म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर। पुढील म्हणीच्या अर्थाचा अचूक पर्याय कोणता? रंग जाणे रंगारी। या म्हणीचा अर्थ आहे ज्याची विद्या त्यालाच माहीत।
खालीलपैकी योग्य उद्गारवाचक वाक्य ओळखा. योग्य उद्गारवाचक वाक्य आहे, अरे बापरे केवढा मोठा साप. अमितला प्राचार्यांनी जा विचारण्यासाठी बोलावले. अमित बिनधास्त त्यांना सामोर गेला. यालाच म्हणतात कर नाही त्याला डर नाही. वा काय शस्त्र घरीचे. लघुलेकराने प्रयोग प्रकार ओळखा. प्रयोग प्रकार आहे पुराण कर्मणी. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? या शब्दातून लक्षार्थ हे अर्थ व्यक्त होतो. जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे संकेतबोधक. व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोण. व्यंगार्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला टिंबटिंब म्हणतात. व्यंगार्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला व्यंजन असे म्हणतात. शब्द जाती बदलून वाक्य लिहा. श्रीमंत माणसांना गर्व असतो. विशेषणाचे नाम करून लिहा. श्रीमंतांना गर्व असतो. आपली पाठ आपणास दिसत नाही. या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. या वाक्यातील ध्वन्यार्थ आहे स्वतःचे दोष स्वतःलाच दिसत नाही. गाडी फार वेगाने आली. या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा. या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर आहे बापरे किती वेगाने आली गाडी. पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखा. पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य आहे मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. वाक्याचा प्रकार ओळखा. काल फार पाऊस पडला. वाक्याचा योग्य प्रकार आहे विधानार्थी व होकारार्थी वाक्य. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनो खाली बसा. आज्ञार्थी वाक्य. पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दाकरिता योग्य ते उत्तर शोधा. शाखा चक्रमण. योग्य उत्तर आहे वेदाच्या विवक्षित शाखेचा अभ्यास केलेला. पुढील म्हण पूर्ण करा. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. आमचा बापू म्हणजे हलक्या कानाचा माणूस आहे. या वाक्यातील हलक्या कानाचा माणूस या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय निवडा. या वाक्यप्रचाराचा अर्थाचा पर्याय आहे खऱ्या खोट्याची शहानिशा न करता विश्वास ठेवणारा. दारू पिणे वाईट आहे. वाक्यप्रकार ओळखा. केवल वाक्य. अशा प्रकारे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणाऱ्याच्या मनात येतील. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. या वाक्यातील विधेय विस्तार आहे आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणाऱ्याच्या मनात. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.